विरोधी पक्षनेते पदावरून उद्धव ठाकरेंनी टीका केलेली आहे। विरोधी पक्षनेते पद द्यायलाच हवं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। विरोधी पक्षनेते पदाला सत्ताधारी का घाबरतात असा सवालही त्यांनी विचारलाय। उपमुख्यमंत्रीपद बरखास्त करा अशी मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे। विरोधी पक्षनेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे। त्याबद्दल आम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये मला वाटतं पहिल्याच अधिवेशनामध्ये मागणी केली होती। 1 वर्ष होऊन गेलं, एका वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय, आणि तरी देखील 1 वर्ष झाले। या एका वर्षामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कदाचित आपल्या विधिमंडळाच्या इतिहासात पहिला प्रथम असा काळ आला असेल की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीयेत। एक तर विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार का घाबरते? एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे, अनेक भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत घेतले, त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत। एवढं पांघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरते? तर ताबडतोबीन त्यांनी विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत। जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्यात, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, ते सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। आणि कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। आता आपण सांगतात काय उपमुख्यमंत्री पद हे घटनाबाह्य आहे। मुख्यमंत्री पद होतं तेव्हाही घटनाबाह्य। अरे काय तुम्ही या झालेल्या निवडणुकीमध्ये घरात बसून राहिलात, बाहेर आलाच नाही। आम्हाला पत्रकार विचारतात महाविकास आघाडी आहे कुठं? बोले महाविकास आघाडी घरी बसली आहे। तिथं मुंबईमध्ये मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, तिला पकडून ठेवलंय आणि म्हणून सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं। आता त्यांना लोक या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला वाऱ्यावर सोडल्याशिवाय नाही।